night away, hang out the whole next day, laughing, having fun. सर गाडी का थांबवले? ड्रायव्हरला याची बघ पिशवी याची एक किती एक किती वर्ष जुनी हो? 5 वर्ष झाले. चटणी खाऊ ना आपण सकाळी ना चटणी. सुबह से ना बिका एक आलू ना बिका अदरक. कौन? राकेश बहुत अच्छा आदमी. मग आम्ही डिसाइड करणार आहे की उतरल्यानंतर पोहे खायचे का उपमा खायचा. नाही पहिले रूमवर जायचं आणि आमच्या इथला वडापाव भेटला तर खूप सुंदर होईल. नाही इथे खूप बकवास वडापाव भेटतो. इथे आपलं हेच बरं आहे. अरे हो इथे वडापाव मध्ये पण साखर टाकते. इथे आपण जलेबी फाफडा खाऊ. जलेबी फाफडा खाऊ सकाळी सकाळी. साखरवाला वडापाव. साखरवाला वडापाव हे बघा काय चालू. तरी पिशवी कोण उशी तुम्हाला किती रुपयाला देत होता काल? 75 रुपयाला एक. पहिले कितीला दिली? 150 में देगा बोला था. 120. नहीं पहले वो बोला 150 में देगा. 150 150 आएगा 150. ये 150 बोला है. 120. लास्ट में जाते जाते हम एकदम खुश हो गया और हमको 75 में 4 देंगे. 300 में 4 देके गए. 75 में एक बचे. कोलगेट कोणी आणले का? कोलगेट आहे ना माझ्याकडे. कोलगेट फेस वॉश बहुत छोटा लाया रे. तो एलोवेरा जेल लगा खूबसूरत हो गए. एलोवेरा जेल लगा के निस्ता आंख को घसते जेल. ना ना जेल नहीं, बिना शैम्पू. शॅम्पू काय? चेहऱ्याला पण तेच जातो काय? शैम्पू सब शैम्पू ही रहता है. म्हणजे साबण नाही लावत शॅम्पू लावतो. लावू देतात ज्याचे त्याचा प्रश्न ना. बरोबर आहे ना. तेव्हा ते बदलापूर मध्ये पाणी कपात होते. शॅम्पू हा यो माणूस लावतो शॅम्पू त्याच्यानंतर घेतो 10 लिटर 15 लिटरचे 5 बादल्या. गुलगुली ते शॅम्पू निघाली 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 निघाली. लिप बाम कुठे? लिप बाम कुठे? आयोडेक्स काय? चंडू बाम. झंडू बाम मेरा बाम झंडू बाम. येतोय का? माझा गॉगल कुठे? झंडू बाम झंडू बाम झंडू बाम. नाही इथे नाही. हे उठले उठले उठले. सबका गॉगल. साहेब उठलेले आहेत वरचे बघून घ्या. ओ राहुल राजपूत इकडे बघा. ओ राहुल राजपूत काय झोपा 10 किलोमीटर राहिले आणि झोपा बोलतोय. हा लिपस्टिक कोण लावतोय? जरा तुमचं इंट्रोडक्शन द्या तुमचं. बदलापूर and my business is tours and travels and going to Dwarka, सोमनाथ to Dwarka. पब्लिक मेरे को बहुत परेशान कर रहे हैं. सोने ने दे रहे रात भर बहुत हैरान किया रहे. एक पादरा एक अलार्म बज रहा है. क्या यार फोटो डाल. क्या बोल रहा है कमलेश? ब्रिज तो बना दिया, चढ़ेगा किधर से? चढ़ने के लिए नहीं. ये देखो ब्रिज देखो पीछे पीछे देखो. बिना ब्रिज का ब्रिज है पीछे. देखो ब्रिज है पर चढ़ने के लिए ब्रिज नहीं है. पायरी. ए उमेश बस कुठे आलो आम्ही? सोमनाथ स्टेशन. रिक्षावाल्याने किती चार्ज दिला? रिक्षावाला आम्हाला 150 रुपये सांगत होता. आम्ही डोकं लावलं आणि आम्ही बसमध्ये आलो. काय बात करताय? 20 रुपये सीट आहे बस मध्ये. हो. आणि तिकडे 30 रुपये रिक्षामध्ये. पण आम्ही कम्फर्टेबल बसून गव्हर्नमेंट याच्यात
पहिले बाहेर यायचा सर्वे करायचा. म्हणलं एका मुलाला जोरात सोला आलेली आहे, पण त्याने किती कंट्रोल केलं तुम्हाला माहिती आहे? काय करायला नाही आली, जाऊ दे जाऊ दे. हा काय करतोय व्हॉट्सअपला? मला पण येते सुद्धा. जाऊ दे. बस गेल्यानंतर मग तुम्हाला रिक्षाने जायचं. घंटा बस कुठे जाता? या खाली येऊन येतील तेव्हा 2 बस आहेत. मग रिक्षा येणार. लोकांना मग रिक्षावाले भाव वाढवतील. त्याच्या अगोदरच तुम्ही पहिले बसमध्ये या, बसमध्ये बसा. त्याच्यानंतर तुम्हाला रिक्षावाला जो रेट सांगेल त्या रेटने तुम्हाला जायचं. 30 रुपये रेट आहे रे. नंतर आता वाढतील त्यांचे 50 रुपये होतील. बघ आता किती वेरेवल पासून किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटर झाली ना फुल. आता गाडी का नाही काढत आहे? अजून फुल गाडी वरती पण बसवणार टपावर. टपावर पण बसवणार टपावर पण बसून येणार आहेत. अंक्या बसचं तिकीट किती रुपये होतं? 20 रुपये. 20 रुपये. हा, रिक्षाचं किती होतं? 30 रुपये का तरी. अच्छा ठीक आहे. हा, काय म्हणतो? काय नाही, काय म्हणतो? काय नाही. आता काय झालं? रूम डिसाईड झालं ना? म्हणजे रूम डिसाईड आहेत आपलं ते मंदिर आहे. चला आता पुढे. आहे ना मंदिर. जो इंदौर वाली महारानी अहिल्या होलकर ने बनाया सरदार पटेल आजादी के बाद बनाया. हाँ, ये मोदी जी ने वापस किया ना? ये पूरा गोल्ड अंदर है. अच्छा. हमको कितना 8 बजे तक रुकना है? 9 बजे तक. द्वारका गाड़ी कितना बजे? 10:40. हाँ, वही गाड़ी से जाना. वैसे भी लेजर शो देख के चले जाएंगे. लेजर शो कितने बजेगा? 8 से 9. 8 से 9:15 ना, तो 9 साढ़े 9 बजे निकल जाएंगे. वैसा बोल के रखो, नहीं तो वो शुरू हो जाएगा. 600 रुपये बताया ना भैया. हाँ. नहीं बोलेगा. बड़ा कपड़ा देगा 4 बेड वाला. ये पुराना मंदिर ना. यहाँ आपको बेलीपत्र, दूध, माला, गंगा जल तुलसी चढ़ाना अपने हाथों से भगवान के पास करा के चल सकते हो. तो वहाँ केवल दूध से नमस्कार है. अच्छा अच्छा. मंदिराच्या जवळच आणतात. वो सामने ब्लू वाला दिखता है अपना होटल. ब्ल्यू वाला. हाँ. फ्लश किधर है? ये अरे वो ठीक है. फ्लश किधर है? प्लस अंदर है ना ऊपर नीचे देखो. चालू का? दर्शन झालं का? हो झालं. खूप आतमध्ये का नाही काढलं? नाही ना, काढायला परमिशन नाहीये. कॅमेरा खूप स्ट्रिक्ट आहे इकडची व्यवस्था. 3 जागी चेकिंग होते. त्याच्यामुळे आपले 1 लाखाचे मोबाईल खिशात ठेवा, नाही तर लॉकर मध्ये ठेवा. लॉकरची सुविधा आहे का? लॉकरची सुविधा आहे. निशुल्क आहे. निशुल्क. आणि याची काय म्हणतात ते चप्पल स्टँड आहे. 10 रुपये. 10 रुपये. आपल्या ह्याच्यावर आहे. आपल्या म्हणजे आपल्या सोयीचेवर आहेत ते पैसे. दिनांक 22/2025 जानेवारी या वर्षाचं पहिलं दर्शन सोमनाथ महादेव. तिकडे बघून बोलत होता ना, चेहरा कुठे दिसला. दिनांक 22 जानेवारी 2025 या वर्षीचं सर्वात प्रथम दर्शन आमचं सोमनाथ महादेवाचं झालेलं आहे.
आम्ही निघालो होतो 21 तारखेला बँड्रावरून. दर्शन तर खूप सुंदर झालं, खूप छान, गर्दी खूप कमी होती. पण तुम्ही आतमध्ये मोबाईल नेऊ शकत नाही, खूप स्ट्रिक्ट चेकिंग आहे. आणि चप्पल स्टँड वगैरे निशुल्क आहे, तुमच्या मनाने तुम्ही देऊ शकता त्यांना. मोबाईल स्टँड तर फ्रीच आहे. बाकी वातावरण पण चांगलं आहे, नाश्ता पण चांगला आहे, ते तुमच्या सोयीनुसार. मुंबईला राहणारे असतील ना तर इथला ढोकला आवडणार नाही ना, जिलेबी आवडेल. ते फक्त थोडंसं हे झालं, बाकी काय नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे. सर जी अभी किधर जा रहे हैं अपन लोग? अभी हम लोग साइट सीन देखने जा रहे हैं. सोमनाथ हो गया हम लोग का अच्छे से दर्शन, फर्स्ट क्लास हो गया, एकदम सुपर हो गया. अभी हम लोग जा रहे हैं रिक्शे में बैठ के, रिक्शे में बैठ के जा रहे हैं अभी. हां, आता आम्ही आलो आहोत जिथे श्रीकृष्णाला बाण लागला होता पायाला, त्या मंदिरात आलो आहोत. त्यांच्या इथे मूर्ती आहे आणि बाजूला आहे प्रकटेश्वर महादेवांचं मंदिर. ओके, नेक्स्ट टेम्पल. बताओ ये क्या था? हे होतं श्रीकृष्णाचं मंदिर की जिकडे श्रीकृष्णाने आपला अवतार संपवला होता. आणि की कशी स्टोरी होती ती, जेव्हा राम अवतारामध्ये जेव्हा बालीचा रामाने वध केला होता तेव्हा बालीला एक वरदान दिलं होतं की नेक्स्ट पुढच्या जन्मामध्ये तू पण आता पार्थिवाचा अवतार घेशील आणि त्याच प्रकारे तू माझा हे करशील, तू वध करशील. आणि अशा प्रकारे आपला अवतार इकडे श्रीकृष्ण भगवाने संपवलेला होता. आणि त्याची स्टोरी तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकणार आहे, ती स्टोरी पण दिली आहे. हां, ही स्टोरी आता तुम्हाला मी जी दाखवतोय ती तुम्ही पॉज करून नंतर बघू शकता. भालका तीर्थ महात्म्य आणि याचा आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीनारायणच्या मंदिरात. अतिशय छान आणि सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही एकदा इथं मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्ही इथे जर पाहू शकता तिथं सुंदर प्रकारे अशी आकाशगंगाचं चित्रीकरण केलेलं आहे. आणि आजूबाजूला जेवढेही अवतार झालेले आहेत श्रीकृष्ण भगवानांचे ते सगळ्या अवतारांचे इथे फोटो दिलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात प्रत्येक अवताराचं आणि त्याचं महत्त्व त्याच्या खाली दिलेलं आहे. तुम्ही इथे नक्की भेट द्या. हाय गाईज, नमस्कार मंडळी. आता आपण आलेलो आहोत
हे जागा अशी आहे की तिथे श्रीकृष्णाचा अंतिम संस्कार केला होता. त्यावेळेस त्यांना बाण लागला होता आणि नंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांना इकडे आणलं होतं. तर ते हृदय तसंच होतं. ते हृदय नंतर कालात या पाण्यामध्ये सोडून दिलं होतं. हेच ती जागा आणि हेच ते पाणी. हृदय नंतर पुढे आणि तेच हृदय नंतर जगन्नाथपुरीला वाहून गेलं आणि तेच तिकडे सापडलं होतं. आणि अशा प्रकारे जगन्नाथपुरीला तिकडे ते हृदय अजूनच जशाच्या तशा. हे थांब ना, जाऊ दे ना त्यांना. इथं गर्दी होईल ना तर. हे रुक जा, रुक जा, रुक जा. गिफ्ट
अरे काढतोय की आलात का असं किती वेळा मागावं लागेल असं आपण हे गेला वरती ऑफ झाली मला पाडलं आता बघा त्यांनी फोटो लेन्स आहे त्याला ऐसे बोलते हैं कि इनका घर है वो ऑफिस है ऐसा हाँ ये घर है कार्यालय हाँ कोर्ट क्या मच्छी वाली है क्या नहीं था पहले बहुत दवा है हॅलो सर ट्रिप झाली आता कुठे निघतात मग काय फिरले ते तर सांगा हाँ बताओ ना कहाँ घूमे गिरनार घुमा मस्त लगा दत्त भगवान का मस्त मंदिर मस्त लगा उसके बाद हम लोग ने इधर घुमा बोलो सबसे पहले किधर गए सबसे पहले सोमनाथ गए हम क्यों गए दर्शन के लिए गए ज्योतिर्लिंग गए इसके लिए गए हमारा 8 धाम हो चुका है